अभंगाद्वारे तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की देवा तुला पाहिलं आणि तिथंच माझी नजर स्थिरावली रे. देवा तुला पाहिलं आणि आयुष्यामध्ये चांगलं काही वाटलंच नाही रे. तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. दुसऱ्या चरणामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. अरे देवा, फक्त मी माझ्या चित्तामध्ये माझ्या देहामध्ये फक्त तुझंच नामस्मरण साठवलेलं आहे. आणि एकदा का तुझं नामस्मरण मी साठवलं आणि एकदा का मी तुला आलिंगन दिलं ना, तर दुसरं काय मला हवंय देवा. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. माझ्या भक्तीची मिठी तुझ्या चरणाशी पडलीये. तिसऱ्या चरणामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात नवे सारिता निराळे लवण मेळवीता जळे. ज्याप्रमाणे एखादं मीठ जर पाण्यामध्ये टाकलं तर ते पाण्यापासून जसं वेगळं करता येत नाही, ते एकदा का पाण्यात गेलं की ते पाण्यासोबत एकरूप होतं. तसंच एकदा का भगवंताच्या जवळ आपण गेलो आणि एकदा का भक्तीचा मार्ग आपण निवडला, एकदा का भक्ताने भक्ती केली की मग भगवंतापासून आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही. आपण भगवंतामध्ये एकरूप होतो. आणि शेवटच्या चरणामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. म्हणजे ज्या देहामध्ये अहंकार आहे आणि माझा जीव तुझ्या चरणाच्या खाली मी वाहून देतो, जो काय माझा अहंकार आहे त्याची मिठी मी तुझ्या चरणाशी वाहून देतो, असं जे काही या अभंगामध्ये सांगितलेलं आहे हे चिंतन मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. हा आहे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल मायबाप हो, मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असते की तुम्ही आम्ही खूप भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान याकरिता आहोत की आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, त्या पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या सभेमध्ये नेहमी सांगायचे, ह्या लेकरांना जरा खाली बसवता का बरं, नाही तर थोडं मागं घ्या, म्हणजे हात वगैरे लागतोय माझा त्यांना. तर या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ते आपल्या सभेमध्ये नेहमी सांगायचे की तुमचा महाराष्ट्र फार भाग्यवान आहे, तुमचा महाराष्ट्र फार भाग्यवान आहे. तर एक पत्रकार असतो, तो पत्रकार पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रश्न विचारतो, म्हणे काय हो साहेब, तुम्ही तुमच्या प्रत्येक सभेमध्ये म्हणत असता की तुमचा महाराष्ट्र फार भाग्यवान आहे, तुमचा महाराष्ट्र फार भाग्यवान आहे. मग मी एक प्रश्न विचारू, हा विचारा ना, आमचा महाराष्ट्र का भाग्यवान आहे? त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे उत्तर दिलं दादा, ते मला फार आवडलं. पंडित जवाहरलाल नेहरू म्हटले की तुमचा महाराष्ट्र याकरिता भाग्यवान आहे कारण तुमच्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक संत जन्माला आले आहेत, म्हणून तुमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे. म्हणजे तुमच्या महाराष्ट्राच्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, आणि त्याच भूमीमध्ये आज आपण या बिधाल या गावामध्ये तुमची जी वस्ती आहे या वस्तीमध्ये आपण सप्ताहामध्ये एकत्र बसलेलो आहे. मायबाप हो, मी नेहमी म्हणत असते की जन्माला तर कोणीही येतो, जन्माला तर कोणीही येतं, पण या महाराष्ट्रामध्ये हिंदू म्हणून जन्माला येण्याचं भाग्यच काही वेगळं आहे. खरंच भाग्यच वेगळं आहे. आता कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी माझं एक तत्व आहे बरं, मला असं गपचूप बसलेलं आवडत नाही. आपण काय पैसे देऊन सभेला आलेलो नाही, आपण भगवंताचं नामस्मरण करतोय बरोबर. मग आता दोन्ही हात वरती करायचे, टाळ वाजाय मृदंग वाजाय मधुर वाजाय विना, टाळ वाजाय मृदंग वाजाय मधुर वाजाय विना. तुमच्या सगळ्यांचं नाव घेते, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल. एकदा एका गावामध्ये एक माळी राहत होता. कोण राहत होता? माऊल्या, माता माऊल्या बोला की, कोण राहत होता एका गावामध्ये? माळी राहत होता. तो माळी शेतामधलं तण काढायचा, झाडांना पाणी घालायचा. त्या गावातल्या एका माणसाने त्याला प्रश्न विचारला, काय हो माळी दादा, रोज या झाडांना पाणी घालताय, झाडांची इतकी काळजी घेताय, तुम्हाला काय मिळतं? माळी दादानं जे उत्तर दिलं ते मला फार आवडलं.
माळी दादा म्हणाले, मी या झाडांना पाणी घालतो, बदल्यामध्ये मला ही झाडं पानं देतात, फळं देतात, फुलं देतात. बरं, हे तर झाडांचं झालं, पण देव कसा भेटेल? मग त्यावेळी त्या माळी दादानं उत्तर दिलं की देव भेटायला जास्त लांब जावं लागत नाही. कामामध्ये काम ठेवलं आणि पवित्र अंतःकरणामध्ये जर नामस्मरण केलं ना, तर देवाला भेटायची गरजच लागत नाही. तुझं पाहता समोरी दृष्टी न फिरे माघारी. म्हणजे सावता माळी पण काही वेगळं सांगत नाहीत बरं. म्हणजे सावता माळी सांगतात, आम्ही माळी याचे वंशज, शेत करतो बागायत. आम्ही माळी याचे वंशज, शेती करतो बागायत. मग आता बघा, सावता माळीने पण सांगितलं, काय सांगितलं? आम्ही माळी याचे वंशज, शेती करतो बागायत. विठ्ठल नाम घेता सुख लाभे जीवाला. मग उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला अजून एक उदाहरण देते की एक बाळ असतं, तहानं लेकरू असतं, जोर जोरानं मोठ्या मोठ्यानं रडायला लागतं. त्याला कितीही खेळणी दिली, त्याला पाळण्यात नेऊन बसवलं, त्याला त्याच्या आवडीच्या गोष्टी दिल्या, तरीही ते रडायचं थांबत नाही. आणि मग त्याची आई येते. आई येता क्षणी बाळ इतकं शांत बसतं की त्याची नजर आपल्या आईवरती स्थिरावते. हो, तुझं पाहता समोरी दृष्टी न फिरे माघारी. यावर माझे माऊली ज्ञानोबराय 8व्या अध्यायामध्ये खूप सुंदर सांगतात. आणि आपुली माई खूप जरी आहे तरी जिये ते नोहे स्नेह पुरेकी. जशी बाळाची नजर आपल्या आईला पाहता क्षणी स्थिर राहते ना मायबाप, हो तसंच एकदा का भक्तीचा मार्ग निवडला आणि एकदा का भक्ती भावाने त्या भक्ताने नामस्मरण केलं ना, तुझं पाहता समोरी दृष्टी न फिरे माघारी. एकदा एक भक्त पंढरपूरला जातो, माझ्या विठ्ठलाचं देखणं सावळं रूप पाहतो आणि रूप पाहिल्याच्या नंतर त्याची नजर तिथंच स्थिरावते. संत सावता माळींना एकदा एक व्यक्ती गावातला प्रश्न विचारतो की सावता बाबा, तुम्ही कधी पंढरपूरला गेला नाही म्हणे. तर सावता बाबांनी जे उत्तर दिलं ते मला फार आवडलं. सावता बाबा म्हटले की मी पंढरपूरला गेलो नाही, कारण माझा विठ्ठल एक ना एक दिवस मला भेटायला येईल. जसं चातक पक्षाला स्वाती नक्षत्राशिवाय कोणतंही पाणी गोड लागत नाही, जशी लहान बाळाची नजर आपल्या आईशिवाय स्थिरावत नाही, जसं लोखंडाला चुंबकाचं आकर्षण असतं ना, तसंच खऱ्या भक्ताला भगवंताच्या चरणांचं आकर्षण असतं. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. आणि मग संत सावता माळी म्हणतात की कामामध्ये काम काही म्हणा राम राम. तुम्ही तुमच्या कामामध्ये जर लक्ष ठेवलं आणि जर उदार अंतःकरणाने जर देवाचं नामस्मरण केलं ना, तर तुम्हाला कुठंच जायची गरज नाही. एकदा आमच्या गावातल्या बायका पंढरपूरला वारीला चाललेल्या होत्या. कोण चाललेल्या माता माऊल्या? हा, फक्त बायकाच नाही बरं, आमचे पुरुष मंडळी चालले होते. काही काही लोक मनापासून देवाची भक्ती करतात आणि काय काय हणून मारून, मी नाही म्हणलं, तुम्ही म्हणलाय. हा, काय काय आपली शेजारीन चालली म्हणून. मग ती जी वारी आहे ती पंढरपुराच्या वाटेवरती होती. पंढरपुराच्या वाटेवरती असताना पंढरपुराच्या वाटेवरती मग भारुड सुरू झालं. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं 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 ग बया. शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं 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 ग. मला पंढरीला मला पंढरीला नेलं ग बया. काही लोक मनापासून भक्ती करतात बरं. आता ह्या कीर्तनात आलेत, राग मानू नका, तुमच्या चरणाला स्पर्श करते बारकी म्हणून सोडून द्या बरं, नाहीतर महाराज गेल्यावरती नावानं माझ्या कालवा करायचं. हिथं काय काय लोक आलेत, आता काय काय मनापासून आलेत, काय काय कसे आलेत, जेवण आहे म्हणून नाही बाबा, काय काय आपली शेजारीन चालली म्हणून आलेत बरं. बरं असू द्या. एक गोष्ट सांगू माता माऊल्या, मायबाप हो, एक गोष्ट सांगू मी तुम्हाला, ज्यावेळी आपण कुणासोबत तरी जातो ना, त्याची संगत जर तुमची संगत जर चांगली असेल तर आज तुमच्याकडून
थोडी का होईना, फुल नाही फुलाची पाकळी तरी तुमच्या पदरात पडली. नामस्मरण तरी तुमच्याकडून घडलं ना विठ्ठल. एकदा काय होतं, संत नामदेवराय देवाला प्रश्न विचारतात की हे देवा, अरे माझ्यापेक्षा लाडका तुझा दुसरा कोणी भक्त आहे का रे? त्यावेळी देव म्हणतो की हा नामा का मला असं विचारतोय? मग तेवढ्यात काय होतं, आळंदीहून ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायांना भेटायला येतात. नामदेवरायांना भेटायला येतात आणि नामदेवरायांना म्हणतात, नामा, ए नामा, माझ्यासोबत तीर्थयात्रेला जायचंय तुला, मी तुला घ्यायला आलोय. नामदेवराय माझे मोठ्या मोठ्याने ढसा 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 रडू लागले. नामदेवराय म्हणाले, ए ज्ञानिया, ऐक ना ज्ञान, मला नको नेऊ रे, मी ह्या विठ्ठलाचा भिकारी आहे. मला या भिकेची थाळी या पंढरपुरामध्येच फिरवून दिवस माझा इथंच घालवायचंय रे, मला माझ्या आयुष्याचा शेवट इथंच करायचाय ज्ञाना, मला नको नेऊ रे. त्यावेळी ज्ञानोबा माऊली म्हटले, ऐक ना मा, मी परवानगी काढतो हवं तर देवाची. नाही रे ज्ञाना, ऐक ना, विठ्ठल माझा प्राण आहे रे, विठ्ठल माझा जीव आहे रे. अरे ज्ञाना, तू जर मला घेऊन गेलास ना, माझं लक्ष कशात लागणार नाही, मला खावंसं वाटणार नाही ज्ञाना, मला पाणी सुद्धा पिऊसं वाटणार नाही रे. तरीही ज्ञानोबराय नामदेवरायांच्या हाताला धरतात आणि विठ्ठलाकडे येतात आणि विठ्ठलाला म्हणतात की काही दिवसांसाठी मी नामदेवरायांना तीर्थयात्रेला घेऊन चाललोय विठ्ठला. तसा उभ्या विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा ढसा ढसा रडू लागतो. नको रे ज्ञाना, माझा नामा म्हणजे माझा जीव आहे रे, नामा म्हणजे माझा प्राण आहे रे, मी माझ्या नामाशिवाय एक दिवस, एक मिनिट, एक क्षणही राहू शकत नाही रे. अरे सगळ्यात लाडका भक्त आहे रे माझा नामा, खूप लढिवाळपणा आहे माझा या नामामध्ये. पण एक सांगू तुला ज्ञाना, एक सांगतो बरं तुला, की मी तुला नाही म्हणू शकत नाही, पण मी जसं तुला आता नामाला तुझ्या हातात देतोय ना, तुझी तीर्थयात्रा झाली ना, माझ्या नामाला माझ्याकडे परत कर बरं. असं म्हटल्याच्या नंतर उभ्या विश्वाचा मालक विठ्ठल एका हातामध्ये ज्ञानोबरायांचा हात घेतो, एका हातामध्ये नामदेवरायांचा हात घेतो आणि उभ्या विश्वाचा मालक ज्ञानोबरायांना सांगू लागतो, मी जसं आता तुझ्या हातामध्ये माझ्या नामाला दिलंय ना, तुझी तीर्थयात्रा झाल्यानंतर माझ्या नामाला परत कर. जसा आता मी तुझ्या हातामध्ये हात दिलाय ना, तसा हात माझ्या हातामध्ये परत कर. हे बोलून झाल्याच्या नंतर नामदेवराय पुन्हा देवाला म्हणतात, ऐक ना देवा, माझ्यापेक्षा लाडका भक्त तुझा दुसरा कोणी आहे का रे? देव म्हणला, हिला सारखंच विचारते, लाडका आहे का कोण, लाडका आहे का कोण, बरं आता सांगूनच टाकतो. ऐक ना मा, तुझ्यापेक्षा एक लाडका भक्त आहे बरं माझा. कोण आहे? नामदेवरायांना थोडस वाईट वाटलं, नाराजी प्राप्त झाली. अरे देवा, मी नैवेद्य आणला तर तू नैवेद्य खातोस. अरे देवा, मी दूध आणलं तर तू दूध पितोस. अरे देवा, माझ्याशी गप्पा मारतोस. अरे देवा, जर दिपवाळीला अभ्यंग स्नान करण्यासाठी माझ्यासोबत माझ्या घरी येतो आणि माझ्यापेक्षा लाडका भक्त. वाईट वाटलं नामदेवरायांना. उभ्या विश्वाचा मालक नामदेवरायांना म्हणतोय, नामा, विश्वास बसत नाही, बघायचंय तुला, चल मग दाखवतो. विठाला संत सावतामाळी आपल्या शेतामध्ये काम करत होते. सावतामाळींचा अतिशय आवडता भक्त नाव त्याचं कासिबा गुरव. कासिबा गुरव हा शेताच्या बांधावरती बसलेला असायचा. माझे सावता बाबा दिवसभर शेतामध्ये काभाड कष्ट करायचे आणि काभाड कष्ट करत असताना मुखातून जी पवित्र वाणी यायची ना मायबाप हो, जे अभंग तयार व्हायचे ना, तो कासिबा गुरव ते अभंग लिहून काढायचा. डोळे भरून सावतोबांना पाहायचा, डोळे भरून पाहायचा. डोळ्यामध्ये सावता बाबांना साठवलं आणि मग काही वेळानंतर सामान्य वेशामध्ये सामान्य दिसणारा शेतकऱ्याच्या रूपात हा विश्वाचा मालक विठ्ठल तिथे आला.
सावता बाबा शेतामध्ये पाणी पाजत होते. सावता बाबांकडे पाहिलं आणि म्हणाला उभ्या विश्वाचा मालक, ए सावता, अरे खूप तहान लागली रे, पाणी तरी दे ना प्यायला. सावता बाबांनी त्याच्याकडे पाहिलं, अरे हा सामान्य वेशातला आहे, बरं तहान लागली असेल, खूप जीव व्याकुळ झाला होता. आणि मग सावता माळीने मोठ हाकली आणि मोठ हाकल्याच्या नंतर पाण्याचा लोंढा तयार झाला आणि त्या पाण्याच्या लोंढ्यामध्ये जे प्रतिबिंब माझ्या सावता माळींना पाहायला भेटलं ना मायबाप हो, डोक्यावरती मुकुट, त्या मुकुटाला मोरपीस लावलं होतं, गळ्यामध्ये वैजयंती तुळशीची माळ होती, नवरत्नांचा शालू परिधान केलेला होता. आणि मग माझ्या सावता बाबांना कळालं, अरे हा सामान्य वेशातला आलेला हा साधा सुद्धा कोणी नसून हा उभ्या विश्वाचा मालक माझा विठ्ठल आहे. माझा विठ्ठल मला भेटायला आला, माझा विठ्ठल मला भेटायला आला. नंतर परत विठ्ठल सावता बाबांना म्हणतो, ऐक ना सावता, अरे मी एवढा लांबून का आलोय तुला माहित आहे का? मला तहान तर लागलीच होती, पण ऐक, माझ्या पाठीमाग 2 चोर लागलेत. आता 2 चोर कोण हो माता मौल्या? एक म्हणजे नामदेवराय आणि दुसरे म्हणजे ज्ञानोबराय. म्हणजे देव इथं काय म्हणतोय ह्या दोघांना? चोर. बघा बघा सावता, आता ते दोघं येतील आणि मला परत घेऊन जातील, मला कुठं तरी लपव. आता सावता बाबांना वाटलं, अरे उभ्या विश्वाचा मालक मला लपायला जागा मागतोय. सावता बाबांनी इकडं तिकडं पाहिलं आणि इकडं तिकडं पाहिल्याच्या नंतर सावता बाबांना शेजारी एक खुरपं पडलेलं दिसलं. जवळचं खुरपं उचललं आणि मग सावता बाबांनी मनातल्या मनात विचार केला आणि सावता बाबा मोठ्या मोठ्याने हसायला लागले. हसा की, हसा. खळखळून नाही हसतायत, परवानगी घ्यायला लागल का इकडून? नाही ना, हसा जोरात एकदा. हा असंच. कसा देव हसला असेल? कसे सावता बाबा हसले असतील आपले? कसे? इकडं सगळे प्रतिष्ठित माझ्या वडिलांसारखे सगळे कसे हसले असतील? आज एकदा जोरात हसाच बरं. किती राहिलंय आपलं? हसा. अहो म्हणजे तसं नाही हो, जेवढे दिवस आहेत तोपर्यंत हसून खेळून नाचू कीर्तनाचे अंगी ज्ञानदीप लावू जगे. हसा जरा एकदा जोरात. हा. सावता बाबा जरा मोठ्या मोठ्यानं हसायला लागले आणि सावता बाबा म्हणतात, वा विठ्ठला, अरे ह्या विश्वातल्या ह्या लोकांना जन्म देणारा ही तूच, उभे विश्वाचा मालक ही तूच, जगन्नियता ही तूच, नामदेवरायांना ज्ञानोबरायांना पाठीमागं घेऊन येणारा बी तूच, आणि तू चोर म्हणतोय वे. वा बर, आता ह्या देवाला कुठे लपव बरं? इकडं तिकडं पाहिलं, काहीच दिसेना. मग स्वतःच्या शरीराकडे बघितलं त्यांनी. ते म्हणले, ह्या शरीराचा उपयोग काय? म्हणजे शरीर इतकं खराब आहे आपलं, इतकं खराब आहे ना, शरीर दुर्गंधाची धार, शरीर दुःखाचे, म्हणजे इतकं घाण शरीर आहे की तुम्ही 4 दिवस आंघोळ करू नका. कसला वास येईल बघा बरं. कोण जवळ तर येऊन देईल का? नाही. तुमच्या शरीरामध्ये इतके आजार आहेत ना, एकदा डॉक्टरची चेकअप करून या, तपासणी करून या, किती आजार निघतील सांगता येईल. BP हाय, शुगर हाय, थायरॉइड हाय, लठ्ठपणा आहे, अजून काय बरंच काय काय असेल बरं का. हा, तर ती इतकं सगळं आजार आपल्या ह्या शरीरात, ह्या शरीराचा उपयोगच काय हो? मग अशा शरीराचा जर काय उपयोग नाही, तर जर देवाला जर आपल्या शरीरामध्ये हृदयात जर वसवलं, ए सावता, तुझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोण नसेल. ठरवलं, शेजारचं खुरपं उचललं आणि हृदयापासून पोटापर्यंत टर 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 पोट फाडलं माझ्या सावता बाबांनी. रक्ताची चिरकांडी उडली आणि उभ्या विश्वाच्या मालकाला सावता बाबा म्हणू लागले, देवा, मला नाही वाटत की याच्यापेक्षा सुरक्षित जागा दुसरी कोणती असेल. जा विठ्ठला, जा आणि आत लपून बस. विठ्ठला, लपून बस रे. सावता बाबा विठ्ठलाकडे बघू लागले. विठ्ठलाने सावता बाबांना डोळे भरून पाहिलं आणि सावता बाबांच्या हृदयाच्या सिंहासनावर माझ्या विश्वाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा विठ्ठल विराजमान झाला. तो असा झाला ना, तुझ पाहता सामोरी, तुझ पाहता सामोरी, तुझ पाहता सामोरी, तुझ पाहता
सामोरी तुझ पाहता सामोरी तुझ पाहता सामोरी तुझ पाहता सामोरी तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी दृष्टी न फिरे माघारी माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया दृष्टी न फिरे माघारी दृष्टी न फिरे माघारे माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया जा विठ्ठला जा लपून बस. उभे विश्वाचा मालक सावता बाबांच्या शरीरामध्ये जाऊन लपून बसला. परिणाम जसं शरीर होताना पुन्हा नव्याने तसं शरीर तयार झालं. आणि भगवंताचा नियमच आहे मायबापो, घेसी तेव्हा देसी ऐसा असती उदार. जेव्हा तो काहीतरी भक्ताकडून घेतो ना तेव्हाच तो भक्ताला काहीतरी देत असतो. दुर्वास ऋषी येतात एकदा पांडवांकडे जेवायला, आणि दुर्वास ऋषी पांडवांकडे जेवायला आल्यानंतर त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना एक थाळी दिलेली असते. हजारो खंड्या अन्न त्या थाळीमध्ये निर्माण होत असतं. पण त्या थाळीचा एक नियम असतो की एकदा थाळी धुवून ठेवली की परत अन्न दुसऱ्या दिवशी. आणि दुर्वास ऋषी येतात, आणि दुर्वास ऋषी आल्याच्या नंतर द्रौपदी पाहते. द्रौपदी म्हणते की ऋषी मुनी तुम्ही स्नान करून या, तोपर्यंत मी स्वयंपाक करते. आणि मग दुर्वास ऋषी येतात स्नान करून. येता येता ते जरा वेळ तिथं विश्रांतीला 2 मिनिटं म्हणतात थांबूयात, थांबतात. द्रौपदीला मोठी चिंता पडते. द्रौपदी आवाज देते, अरे कान्हा कान्हा ए कान्हा. तसा कृष्ण धावत येतो, आणि धावत आल्याच्या नंतर द्रौपदीला म्हणतो पहिलं मला काहीतरी जेवायला दे. द्रौपदी म्हणाली वा देवा, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, एकादशी जवळ, शिवरात्र आली, काय मिळणार आहे म्हणे. ते काय सांगू नको, मला पहिलं जेवायला दे. अरे देवा पण मी थाळी धुवून ठेवली रे. ते काय मला सांगू नको, काहीतरी बघ त्याला शिळपाक खरकट काय लागले का. द्रौपदी ती थाळी बघते, त्याला एक पान लागलेलं होतं, आणि ते पान लागल्याच्या नंतर ते पान ती कृष्णाला आणून देते. कृष्ण ते पान खातो, आणि खाल्ल्याच्या नंतर हजारो खंड्या अन्न तयार होतं. दुर्वास ऋषी जेवण करून जातात. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की भगवंत जेव्हा काहीतरी देतो ना, म्हणजे जेव्हा काहीतरी आपण भगवंताला देतो तेव्हाच काहीतरी आपण घेतोही. म्हणजे घेशी तेव्हा देशी ऐसा असती उदार. एवढा उदार मनाचा हा भगवान पांडुरंग परमात्मा. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी. आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी. आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी. मग काही वेळानंतर सावता बाबा समाधी अवस्थेमध्ये जातात. आणि समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर काशीबा गुरव तिथं बांधाच्या कडेला बसलेला असतो. काही वेळानंतर नामदेवराय आणि ज्ञानोबराय तिथं येतात.
ए सावता, ए सावता. सावता बाबांचं लक्षच नसतं, कारण ते समाधी अवस्थेमध्ये गेलेले असतात. अरे ए सावता, तरीही लक्ष नाही. शेवटी अजून थोडे जवळ जातात ज्ञानोबराय आणि नामदेवराय. ए सावता. सावता माडी खडकीनं जागे होतात आणि डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागतात. काशीबा गुरव त्यावेळी तिथं बसलेला असतो. काशीबा गुरवच्या मग लक्षात येतं, अरे मगाशी शेतकऱ्याच्या रूपात आलेला, सामान्य वेशात आलेला हा कोणी साधा सुद्धा नव्हता. हा उभ्या विश्वाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष विठ्ठल होता. आणि ही मागणं जी दोन आलेत ती संत मंडळी. मग काशीबा गुरव म्हणतात की तुम्ही कोणाला शोधताय? त्यावेळी नामदेवराय आणि ज्ञानोबराय सांगू लागतात की मगाशी इथं ना देव आलाय, मी त्या देवाला शोधतोय. अरे कुठं शोधत बसू नका, देव इथंच आहे. कुठे? बघा, सावता बाबांच्या हृदय सिंहासनावर उभ्या विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा कधीचाच विराजमान झालाय. पटत नाही? बघायचंय. सावता बाबांनी परत खुरप घेतला आणि टर 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 आपल्या हृदयापासून पोटापर्यंतचा भाग फाडून घेतला आणि बघितलं तर उभ्या विश्वाचा मालक तिथे आतमध्ये सावता बाबांच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेला असतो. मी पडली पंढरीराया चित्तामध्ये साठवलेलं होतं. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. आणि मग सावता बाबांनी परत आपलं पोट फाडल्यानंतर जे रूप नामदेवरायांना आणि ज्ञानोबरायांना दिसलं, उभ्या विश्वाचा मालक म्हणतोय, ऐक ना, ऐक ना सावता, नामा म्हणजे माझा प्राण आहे रे, नामा म्हणजे माझा जीव आहे रे, नको रे त्याला व्याकुळ करू. आणि मग उभ्या विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा हृदय सिंहासनावर उतरून खाली येतो आणि खाली आल्याच्या नंतर माझ्या नामदेवरायांना मिठी मारतो. नामदेवरायांना मिठी मारल्याच्या नंतर उभ्या विश्वाचा मालक सावता बाबांना म्हणतो, अरे सावता, आज मी तुझ्यावरती प्रसन्न झालोय, माग रे काहीतरी माग. काय मागावं माझ्या सावता बाबांनी? ह्याची दान दे गा देवा, तुझं विसर्यन व्हावा, गुण गायीन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी. अहो माझे जगद्गुरु तुकोबराय सुद्धा तेच मागतात, सर्व संत मंडळी तेच मागतात. काही नको रे देवा, अखंडपणे फक्त तुझं नामस्मरण या देहाला गुरु दे, अभंगाचं दुसरं चरण. माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी. हो माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, पायी माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी. तुझे पायी माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, पायी माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, पायी माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, पायी माझे चित्त तुझे पायी, पायी माझे चित्त तुझे पायी. मिठी पडली पंढरी राया, 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 मिठी पडली
माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया 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 माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी पायी माझे चित्त तुझे पायी तुझे पायी माझे चित्त तुझे पायी तुझे पायी. आता शेतकरी वर्ग आहे तुम्ही सगळे, म्हणजे मीही शेतकऱ्याचीच मुलगी आहे बरं. शेतकरी वर्ग आहेत तुम्ही सगळे. संत सावता माळींनी शेतकऱ्यांसाठी एक संदेश दिला होता. आजच्या कीर्तनातून हा संदेश नक्की घरी घेऊन जा, की मनाच्या शेतीमध्ये भक्तीचं बी पेरून, मनाच्या शेतीमध्ये भक्तीचं बी पेरून नामस्मरणाचं पाणी घातलं ना तर विठ्ठल प्रेमाचं पीक नक्की जन्माला येईल बरं का, नक्की जन्माला येईल. जसा सावता बाबांना देव भेटायला आला ना, आपल्यालाही यायला वेळ नाही लागणार. फक्त आपलं काय पाहिजे, मन पवित्र पाहिजे, आपली भक्ती तेवढी शुद्ध असली पाहिजे. मग संत लोकांनी काय केलं, तुझं पाहत सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझी चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. मग फक्त सावता बाबांचं चित्त स्थिरावलं का? असे दुसरे कोणी संत आहेत का? तर संत चोखोबराय. काय बोलावं माझ्या चोखोबरायांबद्दल. चोखोबराय एका विशिष्ट जातीचे, एका विशिष्ट धर्माचे. त्यांना अंगाला कोणी शिवून घेत नव्हतं. एकदा काय होतं, पंढरपूरला पूर येतो. त्यावेळी पंढरपूर हे बिदरच्या बादशाकडे होतं आणि पूर आला, तो पूर वसरला. पूर वसरल्याच्या नंतर 350 जनावरं त्या पुरामध्ये मृत्युमुखी पडली होती. आणि त्या बादशानं माझ्या चोखोबरायांना ती जनावरं वेशीच्या बाहेर नेऊन टाकण्याचं काय दिलं, काम दिलं. आता रोज 50 जनावरं टाकायची होती. माझ्या चोखोबरायांनी एक भलं मोठं दावं घेतलं. दावं माहिती आहे ना आपल्या सगळ्यांना? हा, छान वाटलं ऐकून, मला पण माहिती. हा, भलं मोठं दावं घेतलं आणि दावं आपल्या खांद्याला गुंडाळलं. आणि माझे चोखोबराय रोज 50 जनावरं त्या वेशीच्या बाहेर नेऊन टाकू लागले. त्या खांद्याची परिस्थिती अशी निर्माण झाली, मायबाप हो, त्या खांद्यातून रक्त येऊ लागलं. दुसऱ्या दिवशी चोखोबरायांनी खांदा बदलला, पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. परत माझ्या चोखोबरायांनी ते खांदा कमरेला बांधलं. चोखोबरायांची ती अवस्था त्या बायकोला सहन नाही झाली. बायकोलाच सहन नाही होत तसं, बायकोला सहन नाही झाली. बायको चोखोबरायांसोबत ती गुरे ओढू लागली. आणि मग माझ्या उभे विश्वाच्या मालकाला काळजी वाटली, अरे हा माझा भक्त चोखोबराय आणि त्याची बायको गरोदर अवस्थेमध्ये आहे. आणि गरोदर अवस्थेमध्ये जर हिनं जर ती जनावरं बाहेर ओढली तर तिच्या पोटामध्ये असणाऱ्या लेकराचं काय होईल. मग उभ्या विश्वाचा मालक माझ्या चोखोबरायांना गुरं ओढू लागला. याला पुरावा काय, नरहरी सोनारा घडो फुंकू लागे, चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढली माझ्या विठेवरच्या मालकानं. आणि ते चोखोबरायांच्या पत्नीनं पाहिलं. पण बायका तशा हुशारच असतात, मीही आहे बरं, हा हुशार असतात. न राहून चोखोबरायांची बायको म्हणाली, काय हो, काय दिलंय त्या देवानं तुम्हाला, एवढी मोठी भक्ती करता, काय दिलंय देवानं, पुत्रप्राप्ती होती का आपल्याला. असं म्हटल्याबरोबर विठेवरच्या मालकाला वाईट वाटलं. अरे यम दारात फास टाकून उभा होता. जरी लेकरू जन्माला आला असतं ना तरी ते जगल याची शाश्वती नव्हती. परिणाम असा झाला की 27 दिवस साडी नेसून माझ्या विठेवरच्या मालकानं सोयराबाईचं बाळंतपण केलं. यमाचा सुद्धा नाईलाज झाला. एक गोष्ट सांगू मायबाप हो, ज्यावेळी ते मूल वाढत होतं पोटामध्ये, 27 दिवस ज्यावेळी सोयराबाईचं बाळंतपण माझ्या विठेवरचा मालक करत होता ना, तेव्हा तुझं पाहत्या समोरी दृष्टी न फिरे माघारी, माझी चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. त्या गर्भामध्येच त्या लेकराला तसं परमार्थाचं वेड लागलं होतं.
परिणाम पुत्रप्राप्ती झाली. नाव कर्ममेळा ठेवला आणि कर्ममेळा म्हणजे उपजदाची कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. तो कर्ममेळा जेव्हा बाहेर आला तेव्हा विठ्ठलाचं तो नामस्मरण करू लागला. तुझं पाहत सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. आणि या कर्ममेळ्याचा सांगायचा उद्देश मायबाप हो, सकल संतांच्या मांदियाळीमध्ये माझ्या कर्ममेळ्यानं 14 अभंग लिहिले. विठ्ठल विठ्ठला, 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 राजा रतनसिंहाची मुलगी मीराबाई, राजा रतनसिंहाची मुलगी मीराबाई 5 वर्षाची होती. आणि 5 वर्षाची असताना आईला विचारते, आई रोज उठून कुणाची देवपूजा करते ग? रोज बघितलं की तुझं फक्त देवामध्येच लक्ष आहे, कुणाची देवपूजा करते? आणि मग मीराबाईच्या आईनं सांगावं, हा तुझा होणारा पती. मीराबाईला पती म्हटल्यावरती कळलंच नाही. आता 5 वर्षाच्या लेकराला काय कळणार आहे? मग पती म्हणल्याच्या नंतर मीराबाई मनोमन देवाची भक्ती करू लागली. भक्तीमध्ये इतकं मन रमून घेतलं, इतकं मन रमून घेतलं ना मायबाप हो, की भगवंताच्या नामस्मरणाची मिठी पडली, भगवंताच्या चरणाची मिठी पडली. चित्तामध्ये फक्त आणि फक्त फक्त भगवंताला साठवलं. परिणाम ज्यावेळी मीराबाईचं लग्न झालं, मीराबाईच्या नवऱ्यानं म्हणजे त्या राजानं पाहिलं की आता ह्या मीराबाईचं संसारात लक्ष लागत नाही, ही आपल्या कुळाचा नाश करेल. म्हणून नवरा म्हणजे कोण? तो राजा मीराबाईला विष प्यायला देतो. काय देतो? नाचूंगी 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 हरी गुण गावत नाचूंगी हो, हरी गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. राजाजीने विस्का पिला, पिऊन पिऊन मीरा नाचूंगी. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत. वा, जोरदार टाळ्या वाजवा एकदा सगळे बरं. एक सांगू तुम्हाला, वाजवू वाटल्या तर वाजवा, जबरदस्ती नाही. कारण तुम्हाला टाळीचं पुण्य माहिती नाही बरं. जो टाळी वाजवतो ना त्याच्या अंतःकरणातल्या सगळ्या पेशी जाग्या होत्यात. म्हणजे आपण माणूस आहे याची खात्री होते. म्हणजे टाळी वाजवल्यानंतर काय होतं, तर टाळी वाजवल्यानंतर आपल्यामधलं जे पाप आहे ना मायबाप हो, ते पाप उडून जातं. कुणाकडं? कुणाकडं? जे टाळी वाजवत नाही त्याच्याकडं. विचार करा मग. विठाला विठ्ठला, 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 विठ्ठला. आज तुमच्याकडं पाप आलं, मागचे बसलेले घ्यायचंय पाप. सौदा बाबांच्या दारात वाजवा टाळ्या जोरात एकदा. छान वाटतं कधी कधी ज्यावेळेस आपल्या संतांचा जागर आपण करतो, त्यावेळी मन भरून आल्याशिवाय राहत नाही. हे म्हणजे आपण पुण्यवान आहे की आपण आपल्या संतांचं नामस्मरण करतो आणि आपल्याला त्याचं समाधान भेटतं. हे दिखाव्याचं नाहीये, बरोबर ना? मग मीराबाईला ज्यावेळेस विष प्यायला देतात तेव्हा तो विषाचा प्याला माझ्या उभ्या विश्वाच्या मालकानं विठ्ठलानं प्याला. याला पुरावा काय महाराज? मीराबाईसाठी घेतो विषाचा प्याला, दामाजीचा झाला पाडीवार. मंगलाचरण दुसऱ्या मंगलाचरणामध्ये हे लिहिलेलं आहे. आणि मग विष पेल्याच्या नंतर एक गोष्ट सांगू, मीराबाईनं मनोमन देवाची भक्ती केली होती. आणि रोहिदास महाराजांनी ही भक्ती पाहिली आणि रोहिदास महाराजांनी मीराबाईला अगदी देवाच्या जवळ नेऊन ठेवलं. कुठं ठेवलं मायबाप हो? द्वारकेमध्ये ठेवलं.
इतकं जवळ देवापाशी नेऊन ठेवलं. म्हणून तर असं म्हटलं जातं, एक मीरा एक राधा दोनों ने ही शाम को चाहा, अंतर ही क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी, एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी. एक प्रेमाची दिवाणी होती. अहो कधीच कृष्णाचं नाव एकटं लागलं नाही. राधा कृष्ण, एक वेळ कृष्णाचं नाव घेऊ नका, पण जर तुम्ही राधा राधा म्हटलं ना तुमचं सगळं पाप निघून जाईल. राधा कृष्ण एक प्रेम दिवाणी आणि एक दर्द दिवाणी. फक्त देवाची मनोमन भक्ती केली, परिणाम देवानं विष प्यालं. माय बाप हो, देवानं विष प्यालं. आता इथं बसलेल्या माता माऊल्या म्हणत असतील, मीराबाईसाठी विष प्यालं, आमच्यासाठी किमान चहा तरी प्यावा. तशी भक्ती करा बरं. विठ्ठल मग अजून कोण असं संत आहे का? ऐका, संत जनाबाई. काही जनाबाई बद्दल बोलावं. माझ्या जनाबाईसाठी उभ्या विश्वाचा मालक जात्यावरती दळण दळू लागायचा, जनाबाईची वेणी फणी करायचा, जनाबाईला अंघोळ घालायचा. अहो एवढंच काय, जात्यावरती ओव्या म्हणू लागायचा. 2 हात वरती करा, चला आपण बी 2 ओव्या म्हणू आज. सगळे जातं फक्त तुम्हीच दळता का? खरं मी काय बघायला येणार नाही, पण खरं सांगा, देवाच्या दारात खोटं नाही बोलायचं. दळतो आपण. हा, पहिलं तुम्ही आणि मग नंतर मी यांच्याकडं नंबर. अंगावरती अलंकार नाहीत, मग अलंकार नेमके गेले कुठे? बर, हे जे देवानं अंगावरती जे पांघरलंय ती गोधडी कुणाची आहे? मग गावातली लोक म्हटली, ए ही गोधडी जणीची आहे बरं. मग हा मोर्चा सगळा जनाबाईच्या घरी. जनाबाईच्या घरी येतात, जनाबाईला आवाज येतात, ए जणे, अगं ए जणे. जनाबाई बाहेर येते, कमरेवर हात ठेवून म्हणते, काय रे, काय होतंय वरडायला? अगं जणे, तू देवाची चोरी केलीयस, देवाची चोरी तूच केलीये. जनाबाई म्हणतात, मी नाही देवाची चोरी केली. ए ही जणी खोटे बोलते. जनाबाई ऐक, तुझी जी गोधडी आहे ना, ती गोधडी विठ्ठलाच्या अंगावरती होती, म्हणजे चोरी तूच केलीये. जनाबाई काही ऐकत नाहीत. मग ही लोक सगळी जनाबाईच्या झोपडीत घुसतात, बघतात तर काय, झोपडीमध्ये जनाबाईचे अलंकार दिसतात. अलंकार दिसल्याच्या नंतर मग तळपायाची आग मस्तकाला जाते लोकांच्या. आता अलंकार दिसल्यानंतर जनाबाई सुद्धा गप्प बसते. जनाबाई म्हणते की अरे मी चोरीच केली नाही, तर मग देवानं माझ्यावरती आरोप का करावा? मायबाप हो, तुम्ही काय शिव्या देताय हो? शिव्या द्यायच्या ना उच्च दर्जाच्या द्यायच्या. माझ्या जनाबाईनं देवाला शिव्या दिला. अरे विठ्या, अरे विठ्या, अरे विठ्या विठ्या, मूळ माईच्या कारट्या, तुझे नांदरण की झाली, जन जननी तुडाली, जन जननी तुडाली. अरे विठ्या, अरे विठ्या, मूळ माईच्या कारट्या, ओ मूळ माईच्या कारट्या. जनाबाईनं देवाला शिव्या दिल्या. अरे विट्या, अरे विट्या, मुळ मायेच्या कारट्या, तुझी झाली रांडरणकी. अरे मूर्ती लट 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 कापायला लागली आणि त्या सुळाचं पाणी करून टाकलं. मग माझ्या जनाबाईला वाटलं की देव माझ्या मागे आहे, म्हणजे मागे पुढे उभा राही संभाळी तर आली या आघात निवारया. अरे देवानं माझ्या वरती जो चोरीचा आळ केला होता, तो आज चोरीचा आळ हा निघून गेला. आणि मग जनाबाई देवाला प्रश्न विचारते, अरे देवा, मी तुझी चोरीच केली नव्हती, तर चोरीचा आळ कसा माझ्यावरती लावला? मग देव पण म्हटला, अगं जना, मी तर तुझी कुठे चोरी केली होती, तर तू मला काय म्हटली? धरीला धरीला पंढरीचा धरीला पंढरीचा धरीला पंढरीचा चोर.
पंढरीचा चोर धरला पंढरीचा चोर चोर. सगळं करतो रे देव, सगळं काही करतो. ज्यावेळी एकदा काही आपण देवाकडं भक्तीची जी आपली नामस्मरणाची थाळी एकदा का भगवंताकडे सोपवली ना, त्यात अन्न भरायचं काम माझ्या विठेवरचा मालक केल्याशिवाय राहत नाही. सगळ्या संतांसाठी देवानं खूप केलं. सावता बाबांसाठी केलं, ज्ञानोबरायांसाठी केलं, तुकोबरायांसाठी केलं, चोखोबरायांसाठी केलं, नामदेवरायांसाठी केलं, नाथांसाठी केलं, मीराबाईसाठी केलं, जनाबाईसाठी केलं, मुक्ताबाईसाठी केलं, नवे सकल संतांच्या मांदी आळीसाठी माझ्या उभ्या विश्वाच्या मालकानं केलं. काय बोलायचं देवाच्या बद्दल. मग बऱ्याच लोकांना इथं माहिती नसेल की हे जे आपले संत आहेत, संत सावता महाराज असतील, हे आता मी जे सगळे संत जे सांगितले, त्यांनी विठ्ठलाचीच भक्ती का केली. बर, कृष्णाला विठ्ठल नाव कसं काय पडलं हे तुम्हाला माहिती आहे का बऱ्याच लोकांना. कृष्ण निजला निवांत, त्याला आठवली राधा. कृष्ण निजला निवांत, आठवली त्याला राधा. राधेला केले जादूने जिवंत, जणू झाली त्याला प्रेमबाधा. तिकडून आली रुक्मिणी, कृष्णासोबत राधास पाहिली. डोळे झाले लाल लाल, म्हणे मी कृष्णास सोडून चालली. कुठे गेली बाई रुक्मिणी कोणास ठाऊक. कृष्ण शोधतोय तिला, भटकतोय होऊन व्याकुळ भाऊक. कसा बसा कृष्ण पोहोचला चंद्रभागेच्या तिरी, आणि दिसली रुक्मिणी त्याला दिंडी रवनात पंढरीच्या. आधीच रुक्मिणी नाराज, त्यात कृष्ण रुक्मिणीस म्हणतो की रुक्मिणी तू रुसलीयस फार, पण कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार. रुक्मिणी नाराज. अशातच कृष्णास आठवे एक भक्त थोर, नाव त्याचं पुंडलिक, लय गुणाचं ते पोर. पुंडलिकाच्या दारी आली ग बाई कृष्णाची स्वारी. पुंडलिक करतो आई बापाची सेवा, उभा करून विटेवर कृष्णास दारी. वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती तयार झाली. विटेमुळे त्याला विठ्ठल प्रचिती आली. 28 युगे झाली, लांब उभी राहून रुक्मिणी रुसवा तो धरी. भूमंडळीतील लोकांचा संसार बघत विठ्ठल मात्र उभा विठेवरी. भूमंडळी लोक म्हणतात विठ्ठलास बाप. ऐका, भूमंडळी लोक म्हणतात विठ्ठलास बाप आणि रुक्मिणी साई, आणि बोला जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. सारिता निराळे लवण मेळविता जळे. माता माऊल्या तुम्ही एक मिठाची बाहुली तयार केली. काय केली? जोरात बोला की जेवायचंय आपल्याला, जोरात बोला. बाहुली कशाची केली? ती मिठाची बाहुली समुद्राची खोली मोजण्यासाठी समुद्रात गेली. कुठं गेली? कोण गेली? कशाची? एक मिठाची बाहुली समुद्राची खोली मोजण्यासाठी समुद्रामध्ये गेली. जसं जसं ती मिठाची बाहुली समुद्रामध्ये पुढं 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 जाऊ लागली, तस तशी ती बाहुली अजून मोठी होऊ लागली. होऊ लागली ना? मोठी होऊ लागली म्हणून आमच्या माता माऊल्यांनी माघारी आणली. तसं कसं जाऊन देऊ? माझे आणली तर तुम्ही नाही आणली. मग ती बाहुली जस जशी पुढे जाईल तस तशी ती समुद्रामध्ये एकरूप होऊ लागली. आणि जशी जशी ती समुद्राच्या अर्ध्यावर गेली, खोली मोजायची सोडून त्या समुद्रामध्ये एकरूप झाली. परिणाम, एकरूप झालेली बाहुली समुद्रामध्ये इतकी एकरूप झाली, मायबाप हो दिसेनाशी झाली. ज्यावेळी भक्त भगवंताचं नामस्मरण करतो आणि ज्यावेळी भगवंतामध्ये एकरूप होतो ना, नव्हे सारिता निराळे लवण मेळविता जळे. जसं मीठ पाण्यामध्ये एकरूप होतं, तसं भगवंताची भक्ती ही नामस्मरणामध्ये एकरूप झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग ज्यावेळी उभ्या विश्वाच्या मालकाने या संतांकडे पाहिलं, खरं तर एक सांगू मायबाप हो, आपलं दुःख म्हणजे ह्या संतांनी काय केलं, त्यांना संसारातील क्षणिक सुख आवडलं नाही. बरं, एक गोष्ट सांगू मायबाप हो,
जगाच्या पाठीवरती फक्त एकाच संतासाठी माझे विठ्ठल उभ्या विश्वाचा मालक रडला. फक्त एकाच संतासाठी. फक्त तुम्ही आज नाव सांगा. सावता माळीवरती प्रसन्न झाला, पण एकाच व्यक्तीसाठी फक्त उभ्या विश्वाचा मालक रडला. तुम्हाला माहिती नसेल ना, या नारदाच्या गादीवरती छाती ठोकपणे सांगते, फक्त ज्ञानोबरायांसाठी माझ्या उभ्या विश्वाचा मालक रडला. एकदा साधकाने प्रश्न केला जगद्गुरु तुकोबरायांना, काय हो तुकोबराय, तुम्ही म्हणतात देवाला माना, परमार्थ करा, पण देव ओळखायचा कसा? तो माझा व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. अरे तुला ओळखायची गरज नाही रे, फक्त पांडुरंगाचं नामस्मरण कर. फक्त विठ्ठलामध्ये एकरूप हो, तुला कुठं जायची गरज लागणार नाही. संसारामध्ये क्षणिक सुखामध्ये तुला आकर्षण वाटणार नाही. मग एक गोष्ट सांगू, ज्ञानोबरायांसाठी उभ्या विश्वाचा मालक, विटेवरचा मालक का रडला? अरे असताना माझ्या ज्ञानोबरायांना ह्या समाजानं विचारलं नव्हतं. उभ्या विश्वाच्या मालकानं ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, मी मगाशी जेवढे पण संत सांगितले त्या संतांसाठी प्रत्येक वेळी माझा भगवंत पुढे उभा राहिला होता. अरे देवा, किती मोठं मान तुझं. अरे ज्ञानोबरायांची भिंत ओढलीस, अर्जुनाच्या रथाचा सारथी झालास, चोकोबरायांसाठी गुरे राखलीस, विदुरा घरच्या कण्या खाल्ल्यास, अरे नरहरींसाठी धोतर जाळलंस, रोहिदासांसाठी चांभार काम केलंस, नरहरींसाठी सोनार काम केलंस, नामदेवरायांच्या दारी गेलास, सावता माळींना खुरपू लागलास, गवळ्यांच्या गायी राखल्यास, सुदाम्याचे उष्टे पोहे खाल्लेस, अरे सखूबाईसाठी सखू झालास, मुक्ताबाईसाठी दारी गेलास, मीराबाईसाठी विष प्यालास, अरे जनाबाईच्या गौऱ्या थापल्यास, गोरोबा काकांच्या घरी मडकी घडवलीस, मुक्ताईच्या दारी गेला, पुंडलिकासाठी विठेवर उभा राहिलास. अरे देवा, तुकोबांचा संसार सांभाळलास, नाथांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलंस, चंदन उगाळलंस, अरे सोयराबाईचा 27 दिवस साडी नेसून बाळंतपण केलंस. अरे देवा, पात्रता नसताना कानोपात्राला वेश्याची मुलगी असताना मंदिरामध्ये गाभाऱ्यात जागा दिलीस. अरे देवा, किती मोठं मन तुझं रे. अरे पात्रता नसताना आमच्यासाठी आईबाप झालास. अरे देवा, नाही आलो ना आम्ही तुझ्याकडं, तर आमच्यासाठी तू आमच्या दारी आलास. साधा वया भक्ती का जण नाही लाज धरीत. सगळं काही केलं भगवंतानं भक्तांसाठी, त्यामध्ये लाज बाळगली नाही. म्हणून उभ्या विश्वाचा मालक माझ्या ज्ञानोबरायांसाठी का रडला सांगू माय बाप हो. अरे असताना माझ्या ज्ञानोबरायांना कोणी शिवू दिलं नाही. अरे असताना माझ्या ज्ञानोबरायांना झोपायला जागा मिळाली नाही, आणि आज झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. अरे असताना माझ्या ज्ञानोबरायांना अंगाला वस्त्र मिळालं नाही, आणि आज 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. अरे असताना इंद्रायणीला कधी कोणी शिवू दिलं नाही, का तर इंद्रायणी बाटेल, आणि आज समाधीला पंचामृताची अंघोळ. अरे असताना माझ्या ज्ञानोबरायांना कोणी खापर मिळू दिलं नाही, आणि आज सोन्याच्या ताटात नैवेद्य. अरे असताना त्यांना शिवलं की पाप होत होतं, आणि आज आमचं पाप धुण्यासाठी आम्ही आळंदीला जातोय. अरे असताना कोणी पैठणला न्याय मिळू दिला नाही, आणि आज आमच्यावर अन्याय झाला ना, आम्ही आळंदीला जातोय. अरे असताना ही पोरं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावरती माधुकरीसाठी गेली ना, तर झोळीमध्ये दगडा विटांशिवाय काही मिळालंच नाही हो. आणि आज 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावरती त्याच मुलांच्या दर्शनासाठी रांगा आहेत. अरे असताना माझ्या ज्ञानोबरायांना या समाजानं आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही, आणि आज उभ्या विश्वाचे मायबाप माझी माऊली झाली. उभ्या विश्वाचे मायबाप माझी माऊली झाली. अरे असताना माझ्या ज्ञानोबरायांनी आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली
उन्हामध्ये भाजत होते, पाय उन्हामध्ये भाजत होते, म्हणून माझ्या ज्ञानोबरायांनी वडाची पानं पायाला बांधली आणि आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली. आणि आज माझी माऊली जर पंढरीला निघाली ना, ऐका, आज माझी माऊली पंढरीला निघाली ना, सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहे, चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे, आणि चांदीच्या रथाला बैलजोड कुणाचा झुंपायचा म्हणून आळंदीमध्ये निलाव आहे. आणि त्या निलाव्यामध्ये ज्याचा कुणाचा नंबर लागेल ना, त्याची त्या बैलजोडी सहित चांदीच्या रथात बसून आळंदी ते पंढरपूर मिरवणूक आहे. इतके उपकार या संप्रदायावरती आणि या समाजावरती माझ्या ज्ञानोबरायांचे आहेत. अरे, माझ्या ज्ञानोबरायांनी या संप्रदायावरती खूप प्रेम केलं. आज जर वर्तमानपत्रामध्ये एखादी ओळ छापायची असेल ना, तर त्या ओळीचे 10, 15 हजार रुपये घेतले जातात. अरे, ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ तुमच्या आमच्या पदरामध्ये माऊलींनी दान देऊन टाकला. सांगा किती रुपये दिले आपण माऊलींना. म्हणून उभ्या विश्वाचा मालक ढसा ढसा रडत होता, आणि ढसा ढसा रडत असताना रुक्मिणी आई साहेब विचारतात, काय हो मालक, आजपर्यंत कधी रडताना पाहिलं नाही हो तुम्हाला? अगं रुक्मिणी, काय सांगू तुम्हाला, हा ज्ञानोबराय संजीवन समाधी घेतोय ग, त्याला अडव ना ग रुक्मिणी. मग रुक्मिणी आई साहेब जोर जोरानं रडू लागल्या. रडत असताना माझ्या रुक्मिणी आई साहेबांनी म्हणावं, मला काहीच समजत नाही देवा. मग देवाने विचारावं, अरे ज्ञानोबराय माझा प्राण आहेत का? म्हणून माझ्या डोळ्याला पाणी आलंय रुक्मिणी. पण रुक्मिणी, तुमच्या डोळ्याला पाणी का हो? त्यावेळी माझ्या रुक्मिणी आई सांगू लागतात की मालक, तुम्ही रडताय म्हणून माझ्या डोळ्याला पाणी आलं नाही. ज्ञानोबराय संजीवन समाधी घेतायत म्हणून माझ्या डोळ्याला पाणी आलं नाही. ऐका मालक, ऐका. ज्ञानोबरायांना ज्या माता माऊलीनं जन्म दिलाय ना, त्या माता माऊलीसाठी माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मला, ज्ञानदेव जन्मला. खूप काही केलं संतांनी आपल्यासाठी, खूप काही केलं. त्यासाठी संतांचे उपकार आपण कधीही विसरता कामा नये. ज्या ज्या वेळी भगवंताला पाहिलं ना, त्या त्यावेळी काही आवडलंच नाही. मायबाप हो, एक गोष्ट मी काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय सांगू व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय देव त्यासी व्हावे उतराई. खूप उपकार आहेत संतांचे आपल्यावरती. ज्यावेळी भगवंतानं आपल्याला आपलंसं केलं, एक गोष्ट सांगू, ज्यावेळी आयुष्यामध्ये तुम्हाला खचल्यासारखं वाटेल ना, मी एक गोष्ट तुमच्या चरणाला स्पर्श करून सांगते. एकदा तरी आळंदीला जाऊन माऊलींच्या समाधीवरती डोकं टेकवा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीच खचल्यासारखं वाटणार नाही. एकदा तरी पंढरीला जा आणि माझ्या पंढरपूरचं, माझ्या सावळ्या विठ्ठलाचं रूप डोळे भरून पहा. कधीही आयुष्यामध्ये कमीपणा वाटणार नाही. एवढं संतांनी आपल्याला दिलेलं आहे. त्या संतांमध्ये आपल्याला एकरूप होणं ही काळाची आज गरज आहे. अभंगाचं 3रं चरण. नवे सारिता निराळे, नवे सारिता निराळे, नवे सारिता निराळे, लोहे सरिता निराळे. यवन मेळा वीत झाले,
माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया. जवन वेळा विटाळे, जवन वेळा विटाळे, माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया. ज्यावेळी आपण भगवंतामध्ये एकरूप होतो, माझ्या सावता बाबांनी सांगितलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघी झाली पंढरी. ज्या ज्या वेळी तुम्ही शेतकरी वर्ग आहे, ज्या ज्या वेळी तुम्हाला खचल्यासारखं वाटेल, ज्या ज्या वेळी तुम्हाला शीण आल्यासारखं वाटेल ना, एकदा माझ्या सावता बाबांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून शेती करा. तुमच्या जसं सावता बाबांच्या शेतीमध्ये सावता बाबांची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती आणि सावता बाबांची माती सुद्धा विठ्ठल नामाने पवित्र झाली ना, तुमच्या सुद्धा बिदाला ग्रामस्थांची शेती विठ्ठल विठ्ठल झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा सावता बाबांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा. मग माझे जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझी चित्त तुझे पाया, मिठी पडली पांढरी राया. नवे सारिता निराळे लवण मिळविता जळे, तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. मग आज इथं सावता माळींच्या आज पुण्यतिथी निमित्त आपण सर्वजण इथं बसलोय ना, माझ्या सकट तुम्ही सगळेजण आज इथंच ठरवायचं, आपल्यामध्ये जो पण काही अहंकार आहे तो अहंकार आपल्याला भगवंताच्या चरणावरती सोडायचा आहे. आपला जीव भगवंताच्या नामस्मरणाला देऊन टाकायचा आहे. दिला, मी दिला, तुम्ही दिला, दिला ना. अभंगाचं शेवटचं चरण. तू कामने बळी, तू कामने बळी, तू कामने बळी, तू कामने बळी, तू कामने